आणि सर्व बालगोपाळ मथुरेमध्ये आले। एवढं मोठं शहर या बालकांनी आतापर्यंत पाहिलेलंच नव्हतं। मला एवढं मोठं शहर पाहिलं आणि बालगोपाळ विचारू लागले कन्हैयाला, कन्हैया इतनो बड़ो शहर हमने पहिले कभी ना देखो। एवढं मोठं शहर आम्ही पहिले कधीच पाहिलं नाहीये। कृष्ण कन्हैयाने सांगितलं, मग माझ्या मामाचं गाव आहे। म्हणले तुझ्या मामाचं गाव आहे, मग सांगायचं नाही का रे? घरी असतानाच आम्ही चांगले कपडे तरी घालून सुटबुट घालून आलो असतो, असले फाटके कपडे घालून आलो। काही काही जण तर चड्डीवरच आलेली, अंगात कपडेच नाही। म्हणजे मामाच्या गावाला आलो तर कन्हैया कपडे सुद्धा नाहीत आमच्या अंगावर। कन्हैयानं सांगितलं, चिंता करू नका, मॉलला शॉपिंग करायला जाऊ आपण। शॉपिंग करायची, पण कुठं करावं लागेल? म्हणले आपल्याला नंद बाबा जाऊ देणार नाहीत, बलदाऊ भैयाकडून वशिला लावला। म्हणले आपल्याला नाही जाऊ देणार, परंतु इकडे परवानगी मिळू शकते। बलदाऊ भैयाला सांगितलं, बलदाऊ भैया ये जो शहर है बहुत बड़ा और हम यहाँ घूमना चाहते हैं, इजाजत लेनी पड़ेगी पिताजी से। बलदाऊ भैया ने सांगितलं। बलदाऊ भैया म्हणतात, पिताजी यहाँ बड़ी यात्रा है और ये मथुरा संपूर्ण शहर त्यांना पाहण्याकरिता आलेलं आहे। अरे कोण आयो है? पुतना जिसने ठिकाणे पहुंचाया है वो कन्हैया आया है। सर्वांना वाटलं दिसायला कसं आहे, किती मोठा आहे, कसा आहे पाहण्याकरिता सर्वजण आले। सगळे जण धाये धाम काम सब त्यागी, धाये धाम काम सब त्यागी, मन मनोरंक निधि लूटन लागे, मनोरंक निधि लूटन लागे, मनोरंक निधि लूटन लागे। धाये धाम काम सब त्यागे, धाये धाम काम सब त्यागे, मनोरंक निधि लूटन लागे, मनोरंक निधि लूटन लागे। सर्वांनी आपापल्या हातातली कामं सोडली आणि सब लूटने लगे, निघाले। देखेंगे उसे, सगळेजण पाहण्याकरिता आले। रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लोक उभे राहिले। महाराज लोकप्रियता किती आहे बघा, पॉप्युलॅरिटी आपण ज्याला म्हणतो, फॅन फॉलोइंग कृष्णाची बघा। ज्याला कुणी एकदाही पाहिलं नाही त्याला पाहण्याची इच्छा निर्माण झाली। आता आजकाल कुणी फेसबुक वापरतय, कुणी इंस्टाग्राम वापरतय, कुणी टेलिग्राम वापरतय, प्रत्येकाचं वेगवेगळं चॅनल आहे।
फॉलोअर्स किती असतात? कुणाचे 100 फेसबुकला, कुणाचे 150. त्याच्यातल्या बी बऱ्याच जणांनी तुम्हाला ब्लॉक केलेलं असते. आपले फॉलोअर्स 1000, 1500, 2000, जास्तीत जास्त 5000. लिमिटेशन संपलं फेसबुकचं. 56 कोटी यदुवंशी, ज्याच्या घरामध्ये त्याचे फॅन फॉलोअर 56 कोटी होते. इतका मोठा देव होता. सर्वजण पाहू लागले. मथुरेतल्या त्या सर्व स्त्रिया आलेल्या, राजकुमारिका त्या ठिकाणी त्याला पाहण्याकरिता आल्या. जुना काळ होता, समोर येऊन पाहता येत नाही, म्हणून राजमहलाच्या वरच्या आटारीवर गेला. बाल्कनीमध्ये येऊन बघू लागल्या. काही जणींनी तर दह्या दुधाचे हांडे गाडगेवरही नेले आणि वरूनच दह्या दुधाचा वर्षाव होऊ लागला. श्रीदामा आधी म्हणू लागले, कन्हैया, अरे हा काय प्रकार आहे? आपला अभिषेक होतोय. अरे म्हणले, माझ्या मामाचं गाव आहे, जोरात स्वागत सत्कार चालू आहे महाराज. कन्हैया, अगर पहले बता देता तो अच्छे अच्छे वस्त्र पहन के हम चले आते, ये फटे टूटे कपडे हम पहन के आए हैं. कन्हैया म्हणला, चिंता करू नका, चला थोड्या अंतरावरच आपल्याला शॉपिंग करायची. फॅन्सी ड्रेस, जिसको जैसे चाहिए वैसे मिळेल. ज्याला जसले कपडे पाहिजे तसले भेटतील. तेवढ्यामध्ये समोरून एक कंसाच्या राज दरबारामध्ये कपडे धुण्याचं कार्य करणारा धोबी येत होता. 8वा रामायण. धोब्यानं रामायणात काय केलं होतं? कृष्ण कन्हैया म्हणले, तिथं मी मर्यादा पुरुषोत्तम होतो, इथं मर्यादा तोडोत्तम आहे. कृष्ण कन्हैया समोर उभा असलेला धोबी, धोबीला सांगितलं, धोबी काका, काय आहे या गाठोड्यात? राजे महाराज आणि राजकुमारांचे मोठे मोठे कपडे आहेत, पण तू कोण आहेस? म्हणले, मी गोपाळ आहे. हो ना, तोच गाई चारणारा, गोपाळांबरोबर फिरणारा? हो म्हणे, तोच आहे. मला माहित आहे म्हणे, तुझ्या मामानं तुला इथं का बोलवलं. म्हणले, जर माहित असेल तर मग आम्हाला कपडेही द्या ना घालायला. शेवटी धोबी म्हणू लागला, अरे गोपाळा आहात तुम्ही, राजा महाराजांचे कपडे घालण्याचा अधिकार तुमचा नाहीये. बडबड सुरू होती. कृष्ण कन्हैया म्हणला, बलदाऊ भैया हा जास्तच बडबड करतोय, शांत करू का याला? बलदाऊ भैया म्हणले, शांत कर. शांत करायचं, पण महाराज एक चापट मारल्याबरोबर बेशुद्ध पडला, अजून उठला नाही. आणि तेवढ्यामध्ये गाठोडं सोल्ड गोपाळांनी. कपडे काढले, कलरचे कपडे, वेगवेगळे चांगले कपडे, रंगीबेरंगी कपडे होते, प्रत्येकानं अंगामध्ये घातले महाराज. आणि रस्त्याने चलू लागले. आणि चालता चालता महाराज पूर्ण ग्राम स्वच्छता अभियान सुरू झालं. कपडे इतके मोठे होते की पूर्ण रस्त्याचं झाडून काढतच हे गोपाळ निघाले. कन्हैया, कपड्याची क्वालिटी मिळाली, पण कपड्याच माप आम्हाला व्यवस्थित येत नाही, काय करायचं? चिंता मत करो. पुढंच एका टेलरचं दुकान होतं. म्हणले, थांबा इथं. टेलरच्या दुकानात गेले. कृष्ण कन्हैयाला पाहिलं. काम काय हे सुद्धा टेलरनं विचारलं नाही. प्रत्येकाच्या मापाची कपडे जशाच तशी फिट शिवून दिली महाराज. स्पीड म्हणजे काय, 100च्या स्पीडनं मशीन पळविली. कृष्ण कन्हैया म्हणला, कुछ चाहिए, कुछ लेना है, हमसे कुछ लोगे? यानं बघितलं होतं धोब्याला काय मिळालं. म्हणला, काहीच नको, तुम्ही अगोदर माझ्या दुकानाच्या बाहेर निघा. कृष्ण कन्हैयाची महिमा आहे. शेवटी आशीर्वाद देऊन टाकला. काही चिंता करू नका, 2020 2021 पर्यंत नवरदेवाची सेवंती 2000 रुपये, लग्नाचा सूट 3000 रुपये. आजकाल महाराज टेलर लोकांचं पहा किती चांदी चालू आहे.
बड़ी बड़ी मंजिले होगी और बड़ी बड़ी गाडियां आपके घर के सामने होगी. आशीर्वाद दिला. आता तुम्ही म्हणताल ही कुठं आहे भागवतामध्ये? काही गोष्टी फक्त ऐकायच्या असतात, जास्त चौकशी करायची असते. कृष्ण कन्हैया समोर निघाले. सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. सर्वजण म्हणू लागले, कन्हैया सब मिल गया, अब माथे पे थोड़ा चंदन मिल जाए और गले में फूलों की माला हो जाए. कुब्जा कंसाच्या दरबारामध्ये चंदन लेपन करण्याचं कार्य करणारी 8 जाग्यावर असणारी वाकडी. कंसाच्या दरबाराकडे चाललेली कृष्ण कन्हैयाने हाक मारली, ओ सुंदरी. तिला वाटलं मी 8 ठिकाणी वाकडी आणि मला कोण विश्व सुंदरी म्हणून हाक मारतय. पाठीमागे वळून बघितलं, हा म्हणे हमी आहे. बाल गोपाळांना सर्वांना चंदन लेपन केलं. चंदन लेपन केल्याबरोबर कृष्ण कन्हैयाला बलदाऊ भैया म्हणतात. बलदाऊ भैया म्हणतात, कन्हैया आपण कुणाचंही काही फुकट घेत नाही, त्याला काहीतरी दिलं पाहिजे. आणि शेवटी महाराज कृष्ण कन्हैया एवढा मोठा जादूगर आहे, त्यानं या कुब्जेच्या पायावर स्वतःचा कोमल पाय ठेवला, तिची हनुवटी धरली आणि एका झटक्यामध्ये महाराज 8 ठिकाणी वाकडी असलेली कुब्जा सरळ केली. सुंदर दिसू लागली. ती म्हणू लागली, महाराज हे सौंदर्य हे तुम्ही दिलेलं दान आहे, हे तुमच्यासाठी समर्पण आहे. कृष्ण कन्हैयानं सांगितलं, चिंता करू नको, 18 वर्षे पूर्ण झालेली नाहीत. 18 वर्षे पूर्ण झाल्याबरोबर तुझ्या बरोबर विवाह संपन्न होईल. आणि कृष्ण कन्हैया महाराज निघाले समोर. श्रीदामा नावाचे माली त्यांच्याकडून गळ्यात फुलांची माळा घालून घेतलेली. सर्व बाल गोपाळांना आता आनंदोत्सव झालेला आहे. तेवढ्यामध्ये ज्या ठिकाणी धनुर्यज्ञ होता त्या ठिकाणी आली परशुरामजींचा धनुष्य कृष्ण कन्हैयाने अलगद एका करंगळीने उचलता उचलता मोलडा. त्याचा धोंकार कंसाच्या कानापर्यंत पोहोचला. आणि कंसाला सांगितलेलं होतं, जेव्हा हा धनुष्य तुटला, कंसा तुझं आयुष्य संपलं, नो गॅरंटी. शेवटी बलदाऊ भैया आणि कृष्ण कन्हैया यांना मारण्याकरिता कंसाचे सैनिक आलेले. दोघांनीही त्याच धनुष्याने मारून मारून सर्वजण पळून लावले. इकडे कंसाला जेव्हा कळालं लहान पोरग आले, कोण माहिती नाही, आणि त्याने हा धनुष्य मोडला. सर्व बालगोपाळ आलेले आहेत. दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय झालेला आहे आणि सूर्योदय झाल्याबरोबर एका मल्ल शाळेमध्ये मल्लयुद्ध होणार आहे. आखाडा देशोदेशीचे मोठे मोठे प्रसिद्ध असलेले पहिलवान त्या ठिकाणी आलेले. कंसाने पोषलेले सर्व पहिलवान त्या ठिकाणी आलेले. आणि कृष्ण कन्हैया बलदाऊ भैया दोघेही निघाले. त्या मल्ल शाळेमध्ये खूप मोठी मोठी मल्ल आलेली आहेत. आता कुस्ती होणार. जुना खेळ आहे महाराज, द्वापर युगातून सत्ययुगातून चालत आलेला हा खेळ. पाहण्याकरिता मथुरेच्या राजकुमारिका आलेल्या आहेत, राजकुमार आलेले आहेत, देशोदेशीचे गोपिका आलेल्या आहेत. नंद बाबा त्याच ठिकाणी आहेत, सर्व गोपाळ त्याच ठिकाणी उभे आहेत. आणि त्या मल्ल शाळेमध्ये भगवान परमात्मा आणि कृष्ण बलदाऊ भैया दोघेही प्रवेश करणार. तेवढ्यामध्ये पाहिलं दरवाजामध्ये कुवलया पीड नावाचा हत्ती, त्याला मदिरा पाजलेली आहे, दारू पाजून उभा केलेला हा कुवलया पीड हत्ती पाहिला. मदोन्मत्त झालेला. आणि मदोन्मत्त झालेला हत्ती सोडला कृष्ण कन्हैयाच्या अंगावर. कृष्ण कन्हैयाने त्याचे दोन्ही दात मोडले आणि त्याच दातांनी मारून मारून त्याचा प्राण निघून गेला. कृष्ण कन्हैयाने कुवलया पीडाचा उद्धार केला. बलदाऊ भैया म्हणले, जर दरवाजावर एवढी मोठी खटपट आहे, आताही काहीतरी खटपट असणार आहे, यहीं से सावधान होकर चलो. आणि कृष्ण कन्हैया आणि बलदाऊ भैया निघाले.
मल्ल युद्ध करण्याकरिता मल्ल शाळेत आल्याबरोबर देव कुणाला कसा दिसला, सुंदर गोड वर्णन आहे. मल्लानाम शनिर्नृणाम नरवर स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान गोपानां स्वजनो सतां क्षितिभुजां शास्ता स्वपित्रो शिशु मृत्योर्भोजपते विराड विदुषां तत्त्वं परं योगिनां वृष्णीनां परदेवतेति विदितो रंगंगत साग्रज. ज्याची जशी भावना देव त्याला तसा दिसला. महाराज मल्लांना प्रतिमल्ल दिसला, राजांना प्रतिराजा दिसला, गोपाळांना स्वतःचा सखा दिसला, गोपिकांना स्वतःचा परमेश्वर पती दिसला आणि कंसाला साक्षात स्वतःचा काळ कृष्ण दिसला. कृष्ण कन्हैया आणि बलदाऊ भैया आल्याबरोबर महाराज मल्लांनी बोलवायला प्रारंभ केला. चाणूर आणि मुष्टिकांनी आव्हान केलं, आजाव हमारे साथ, या कुस्ती खेळायला आमच्या बरोबर आखाड्यात. कृष्ण कन्हैया म्हणला, अरे मी 1.5 फुटाचा नाही, तू 6 फुटाचा एवढा. चाणूर मुष्टिक म्हणू लागले, आम्ही तुझा पराक्रम ऐकून आहात. आताच येता येता 10,000 हत्तींचं बळ त्या कोलया पिढमध्ये होतं, त्याला मारलंय. तू काही सर्वसामान्य नाहीयेस. ललकारल्याबरोबर कृष्ण कन्हैया म्हणले, याला जर सर्व माझी हिस्ट्री इतिहास माहितीये, मग अजूनही हाताची खुजली गेली नाही. शेवटी महाराज कृष्ण कन्हैया, चाणूर आणि बलदाऊ भैया मुष्टिक यांच्या बरोबर युद्ध प्रारंभ झाला. मल्लयुद्धामध्ये एक नियम असतो, भूमीला पाठ लावली पराजित झाला. परंतु चाणूराने भगवान परमात्म्याबरोबर मल्लयुद्ध करत असताना मुष्टिका प्रहार केला, मुक्केबाजी प्रारंभ केली आणि मानात बुक्की मारली देवाची. पहिलवान कुठेही बुक्की सहन करील, पण मानात बुक्की सहन करीत नाही, आणि ती ओरिजिनल पहिलवान असतो. हा पहिलवान की सोडल्यावर बरेही बायकून मानात बुक्की हाणू द्या, काय अडचण नाही, पण पहिलवान आहे तोपर्यंत मानात बुक्की चालत नाही. मानात बुक्की मारलेली चालणार नाही. कृष्ण म्हणला, का रे, आपली पहिलवानकी चालू आहे, तर कुस्ती चालू आहे, तू मुक्केबाजी प्रारंभ केलीस, मग तू एक मुक्का मारलास, आता माझा एक मुक्का घे. आणि महाराज भगवान परमात्म्याने दोन्ही हात नाही, एकाच हातानं फिरून मुक्का मारला डोक्यावर. चाणूर चकनाचूर जागावर गेला. गोविंदाय नमो नमः. मुष्टिक एक मुष्टिका प्रहार केल्याबरोबर मुष्टिक नावाचाही असुर गेला. जेवढेही मल्ल आले, कंसाने आदेश दिला, यांना मारा, बांधा, काटो, मारो, पकडो, भागो. कृष्ण कन्हैयाला वाटलं, आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी बसलेले वाजंत्री जोऱ्या जोऱ्यात वाजू लागले. सर्वांना आनंद होतोय. कृष्णाकडे बघितलं की मोठ्याने वाजवतात, आणि कंसाकडे बघितलं की आवाज आपोआप कमी होतो. कृष्ण कन्हैयाकडे बघितलं की वाजवण्याचा आनंद आहे, आणि कंसाकडे महाराज कंसाचे डोळे लाल झाले. क्रोधाने आवेशित झालेला कंस सिंहासनावर बसलेला आहे. कृष्णाला वाटलं, इकडं तिकडं मारण्यापेक्षा प्रधान मल्लावर हणन्याय, एका प्रधान मल्लालाच मारलं पाहिजे. सिंहासनाच्या जवळ कृष्ण कन्हैया आला, सिंहासनाला लात मारली, कंसाचा मुकुट पडला, कंसाचे वाळलेले केस धरले, आणि सांगू इच्छिता, ज्याप्रमाणे तू माझ्या आईला रथातून ओढलं होतंस केस धरून, आज त्याचा बदला मी घेतोय.
कंसाला खाली ओढलं, खाली पाळलं आणि कृष्ण कन्हैया कंसाच्या छातीवर बसले. हात फिरवून डोक्यामध्ये मुक्का मारल्याबरोबर जाग्यावर कृष्ण कन्हैयाने कंसाचा वध केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. कंस चाणूर मर्दन भगवान की जय. सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. गोविंद मेरो है, गोपाल मेरो